या किल्ल्यावर श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, जिथून हिंदवी स्वराज्याचा इतिहास घडला. त्या रायगड किल्ल्याची अद्भुत सफर आज आपण करणार आहोत. जय भवानी, जय शिवराय. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत रायगडचा इतिहास, श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, सारखी महत्त्वाचे ठिकाणे, कसे जायचे, रोपवेची माहिती, खर्च, प्रवास टिप. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. रायगडचा इतिहास. रायगड हा महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाच्या किल्ल्यांपैकी एक आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे 2700 फूट उंचीवर वसलेला हा किल्ला पूर्वी रायरी म्हणून ओळखला जात असे. सन 1674 मध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा याच किल्ल्यावर राज्याभिषेक झाला आणि रायगड स्वराज्याची राजधानी बनला. रायगड हा केवळ किल्ला नसून स्वराज्याच्या इतिहासाचा साक्षीदार आहे. राज्याभिषेक आणि स्वराज्य. राज्याभिषेक सोहळा हा मराठी इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा क्षण होता. या सोहळ्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी न्याय, लोककल्याण आणि स्वराज्याच्या बळकटीसाठी अनेक निर्णय घेतले. आजही गडावर फिरताना त्या इतिहासाची जाणीव प्रत्येक पावलावर होते. गडावरील महत्त्वाचे ठिकाणे: महादरवाजा, राजसभा, राजसिंहासन, जगदीश्वर मंदिर, गंगासागर तलाव, हिरकणी बुरुज, टकमक टोक, श्री छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी. रायगडला कसे जायचे? पुणे ते रायगड सुमारे 130 ते 140 किलोमीटर अंतरावर आहे. पाचाड गावपर्यंत वाहनाने जाता येते. त्यानंतर पायऱ्यांनी चढाई, रोपवेची सुविधा पण केली आहे. भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ: जून ते फेब्रुवारी हा उत्तम कालावधी. पावसाळ्यात हिरवाई अप्रतिम असते, पण घसरडी वाट असल्याने काळजी घ्या. सकाळी लवकर गेल्यास गर्दी कमी असते. प्रवास टिप्स: चांगले ट्रेकिंग शूज घाला, पुरेसे पाणी सोबत ठेवा, ऐतिहासिक वास्तूंना कोणती हानी पोचू नका, परिसर स्वच्छ ठेवा. मित्रांनो, रायगड हा प्रत्येक मराठी माणसाच्या अभिमानाचा किल्ला आहे. तुम्ही रायगडला भेट दिली असेल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.